नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. मी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये. नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या आहेत. महापौर कोणाचा बसणार याच्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. वेगवेगळे पक्ष आपापली मोर्चे बांधणी करतायत. काही नॉट रिचेबल आहेत, काही एक्स्ट्रा नॉट रिचेबल आहेत. या सगळ्यांमध्ये मात्र प्रशासक आपली भूमिका निभावण्यामध्ये व्यस्त आहेत. कारण येणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांच्या महापौर असतील किंवा वेगवेगळी दालनं असतील किंवा सभागृह असेल, यांची नीटनेटकी व्यवस्था पार पाडण्यासाठी आयुक्त स्वतः देखभाल करतायत, स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून पाहणी करतायत. खरं तर काही महिन्यांपूर्वी ह्या सभागृहाचं छत पडलं होतं, तो विषय चर्चेत आला होता. आता मात्र आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून इथली आसन व्यवस्था, इथलं इंटेरियर, इथल्या ध्वनी व्यवस्था यामध्ये जातीनं लक्ष घालून त्या करून घेतलेल्या आहेत. सभागृहाच्या सोबत या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर कोण असणार आहे, उपमहापौर कोण असणार आहे, स्थायी समितीचे सभापती, या सगळ्या दालनांची त्यांनी चौकशी आणि पाहणी केल्यानंतर काही गोष्टी व्यवस्थित करण्याचे निर्देश आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. पण आपल्याला हेच बघायचं आहे की 3 तारखेला महापौर असेल किंवा इतर दालनांचा खरा लाभार्थी कोण ठरणार आहे.